मधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा. जीवनाचे कान ओझाने नमलेले, माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. सहा लाख गावं आम्ही सांगतो, 6 लाख उघडीद्वार पाहतो. 6 लाख गावं आम्ही सांगतो. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन लेवी याचा 19वा अध्याय 9 ते 10 ही वचने. लेवी याचा 19वा अध्याय 9 ते 10 ही वचने. तुम्ही आपल्या भूमीतील पिकाची कापणी कराल, तेव्हा तू आपल्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील पीक झाडून सारे कापू नको, आणि पीक काढून घेतल्यावर त्यातील सर्वा वेचू नको. आपल्या द्राक्षमळाही झाडून सारा खुडू नको. तशीच द्राक्षमळ्यात पडलेली फळे गोळा करू नको. गरीब व उपरी यांच्यासाठी ती राहू द्यावीत. मी परमेश्वर तुमचा देव आहे. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये सलाम. आज आम्ही वाचलेला आहे लेविया 19 9 ते 10 ही वचने. शेतीबद्दल शिकवलेलं आहे की शेतकऱ्याने शेतीतील पिकातील कोपरे त्याने सोडून द्यावेत गरिबांसाठी, आणि द्राक्ष मळ्यातील द्राक्ष काढत असताना जे पडतात ते देखील उचलू नको, तर ते उपरी गरीब यांच्यासाठी असू दे. प्रियांनो, आम्ही जेव्हा उपास व प्रार्थना करतो तेव्हा देखील प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला म्हणत आहे, तो आपलं अन्न गरीब असते. म्हणून आम्ही देवाच्या लेकरांनी आपलं अन्न देवबापाच्या नावाने, देवबापाच्या गौरवासाठी देवाच्या वचनानुसार गरजू लोकांपर्यंत द्यायला हवं. कारण की देवाने आम्हाला ही आज्ञा दिलेली आहे, त्याचं आम्ही पालन करायला पाहिजे आहे. जेव्हा आम्ही या वचनाप्रमाणे पालन करू
तर प्रभू आमचं ऋण राहणार नाही. आमची शेतीवाडी, आमच्या हातची सर्व लागवड तो आशीर्वादित करणार, आमची कमाई आशीर्वादित करणार, आमच्या घरातील सर्व उत्पन्न अन्नधान्य, आमचा पैसा अडका तो आशीर्वादित करणार. या वचनाप्रमाणे आम्ही आचरण करू आणि देव बाप आम्हाला आशीर्वादित करेल. धन्यवाद देवा, तुझे उपकार मानतो. गोर गरीब, अनाथ, विधवा, होय देवा उपरी यांची देखील काळजी तू घेतोस. म्हणून आम्ही देवा तुझे लेकरे ह्या नात्याने या भूतलावरती उपरी, प्रवासी आणि देवा जे गोरगरीब आहेत, विधवा आहेत, यांच्यासाठी देखील आम्ही आमचा हात पुढे करावा, त्यांना मदत करावी. आमच्याकडून होईल त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासाठी देवा तुझ्या वचनाप्रमाणे सहाय्य करावं. कारण की देवा तुझ्या वचनात सांगितलेलं आहे, तो देखील आम्हाला याच प्रकारे बाप्पा निवडलेला आहे. आम्ही जे टाकलेले, गांजलेले, पांगलेले होतो, तो आमच्यासाठी या भूतलावरती आला आणि आम्हाला तारण तो दिले. देवा प्रभू विनंती करतो, जसं तुझं वचनात सांगितलं तसं आचरण करून या भूतलामध्ये आशीर्वादित होण्यासाठी आमचं सहाय्य कर. विनंती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून ते बाप्पा, आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 180027003333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.